डोंबिवली पश्चिम भागातील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील डोंबिवली मोठा गाव इथं रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी होतीये। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ 4 लेनचा रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे, अशी माहिती उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे। रेल्वे प्रशासनाकडून DFCCLच्या अंतर्गत मोठा गाव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी 2 लेनच्या ब्रिजचं काम प्रस्तावित करण्यात आलं होतं। केवळ 2 लेनच्या ब्रिजमुळे वाढत्या वाहतुकीची समस्या सुटण्याऐवजी ती अधिकच गंभीर होईल आणि त्या ठिकाणी आणखीन 2 लेन वाढवून हा रेल्वे उड्डाणपूल 4 लेनचा करण्याची मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती। त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे 2019 पासून त्यांनी पाठपुरावा केला होता। 4 लेनचा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे। पुन्हा एकदा व्हीव्हीपॅटची मोजणी करणार आहे, त्याच्यासाठी 10 मशीन व्हीव्हीपॅटच्या मोजण्यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे मी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी रक्कम भरावी लागते 4,72,000 रुपये ती देखील आज मी भरलेली आहे आणि 2 आठवड्यामध्ये व्हीव्हीपॅट मोजण्याची तारीख आणि व्हीव्हीपॅट मोजण्याचं ठिकाण कलेक्टर ऑफिसकडून मिळणार आणि आम्ही ती मोजणी करणार आहोत। काही ठिकाणी तुम्ही बूथही लावले की ईव्हीएमच्या विरोधातले काय आहे? हो, डोंबिवलीमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये खूप रोष आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे तो रोष व्यक्त केला शिवसेनेच्या शहर शाखांमध्ये आणि त्याच्यासाठी आज आम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। विविध ठिकाणी आम्ही सह्यांच्या मोहीम लोकांच्या सह्या घेण्यासाठी बूथचं नियोजन केलेलं आहे आणि लोक आपला रोष आपल्या या सह्यांच्या मोहिमेमधनं व्यक्त करतील असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं। मोठा गाव येथील जो रेल्वे फाटक आहे या रेल्वे फाटकवरती 2019 मध्ये रेल्वेचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता। या पुलाला फक्त 2 लेन चा ब्रिज मंजूर करण्यात आला होता जाण्यासाठी आणि येण्यासाठी 1 लेन, परंतु सातत्याचा पाठपुरावा करून आणि रेल्वेला तक्रार करून की 2 लेनचा ब्रिज इथे चालणार नाही, कमीत कमी 4 लेन ब्रिज इथे केला पाहिजे, तर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आज रेल्वेने तो 4 लेनचा ब्रिज मंजूर केलेला आहे आणि मोठा गावचा हा ब्रिज जो आहे याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं पत्र देखील मी रेल्वेला दिलं आहे आणि रेल्वेने मंजूर केल्याचं पत्र देखील आपल्या समोर मी इथे दाखवत आहे आणि तातडीने याचं काम सुरू करेल, म्हणजे डोंबिवलीमध्ये ट्रॅफिकची जी समस्या आहे मोठा गाव मानकुली ब्रिजच्या माध्यमातून जो ट्रॅफिक येतो त्या ट्रॅफिकचं डायव्हर्जन होईल आणि लवकरात लवकर लोकांची समस्या सुटेल असं मला वाटतं। यासाठीचा साधारण किती खर्च आहे आणि तो खर्चाचा भाग कसा उचलला जाणार? हा ब्रिजचा टोटल खर्च 168 करोड रुपीज आहे आणि या ब्रिजचा जो खर्च आहे तो रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे दोघं तेवढाच खर्च, म्हणजे 30% खर्च कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उर्वरित खर्च हा रेल्वे उचलणार आहे आणि या ब्रिजला जी मान्यता मिळाली आहे ती रेल्वेकडनं पूर्ण खर्चाला मान्यता मिळालेली आहे।